तर मैत्रिणींनो, सध्या वातावरण असं झालं आहे ना की उन्हाळ्यात पावसाळा चालू आहे की पावसाळ्यात उन्हाळा तेच कळत नाही आहे. असो, सांगायचं तात्पर्य एवढंच की काल आमच्याकडे ना बऱ्यापैकी वादळ झालं आणि वादळामध्ये शेजारच्यांचं केळीचं झाड मात्र पडलं. आता त्या झाडाला छान केळीचा घड लागला होता. मग एवढ्या केळ्यांचं म्हणजे कच्च्या केळ्यांचं ते करणार काय, तर त्यांनी काय केलं की सगळ्या शेजारच्यांकडे थोडे थोडे केळं वाटून दिली. आमच्याकडे सुद्धा त्यांनी काही कच्चे केळं दिले होते. म्हटलं चला आज कच्च्या केळीची छानपैकी भाजी बनवूया. तर त्यासाठी मी काय केलं, इथे 3-4 कच्ची केळं घेतली, स्वच्छ धुवून घेतली, त्याचं साल काढून घेतलं आणि ते असे गोल गोल छोटे छोटे कापून घेतले. खूप बारीक कापायचे नाही, थोडेसे जाडच ठेवायचे. आता केळीचे हे जे काप होते त्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि त्यासोबतच घातलं 1 मोठा चमचा किंवा 2 पोहे खाण्याचे चमचे बेसन पीठ आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. बेसन पीठ ह्या केळीला छानपैकी कोट झालं पाहिजे अशा पद्धतीने एकजीव करायचं. आता इथे मी 2-3 कांदे घेतले, ते असे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले. आता हे कांदे जे मी चिरून घेतले त्यासोबतच मी टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला होता. ह्याचं मी एक वाटण बनवणार आहे, पण त्याआधी ज्या केळींना आपण छानपैकी बेसनपीठ वगैरे लावून ठेवलं आहे ना, त्या केळींना मी तळून घेणार आहे. तर इथे मी थोडंसं तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर केळीचे जे काप होते ते ह्या तेलामध्ये टाकले आणि हाय फ्लेमवरती छान खरपूस असे तळून घेतले. आता जेव्हा आपण बेसनपीठ याला लावलेलं असतं ना, तर तळल्यानंतर हे वरून छान कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्ट असे होतात. यावरच तुम्ही थोडंसं चाट मसाला वगैरे टाकून असंही खाऊ शकता. पण मी इथे भाजी बनवून घेते, त्यासाठी मगाशी जे कांदे चिरलेले होते ते कांदे, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टोमॅटो तोसुद्धा चिरून तेलामध्ये परतून घेतला. थोडंसं मीठ घालून परतून घेतलं म्हणजे हा लवकर भाजला जाईल. आणि हे जे कांदा टोमॅटोचं मिक्सचर आहे, तर हे थंड झाल्यानंतर ह्याला चांगलं वाटून घ्यायचं. तर मी इथे आता हे थंड झालेलं आहे, हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि छानपैकी वाटून घेते. यामध्ये आवश्यकता वाटली तर थोडं पाणीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. चला आता वाटण तयार झालेलं आहे. कढईमध्ये तेल घेतलं आहे. बरं, हे तेल तेच आहे बरं का जे मी केळीचे काप तळायला वापरलेलं होतं. त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं, 1 लाल मिरची अशी तोडून घातली, 1 तमालपत्र म्हणजेच तेजपान आणि त्यासोबतच जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते घातलं. आता हे वाटण चांगलं परतून घेते. तर हे वाटण छान कोरडं होईल, यातलं पाणी सगळं निघून जाईल आणि ह्या वाटणाला छान तेल सुटेल इथपर्यंत मी परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा मी इथे घातला आहे किचन किंग मसाला आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं. हे बघा किती छान तेल सुटलं आहे नाही का. तर आता इथे वाटण चांगलं परतून झालं. आता यामध्ये मी थोडं गरम पाणी घालून घेते. तर हे पाणी किती टाकायचं, तर आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढीच. मी इथे अगदी थोडंसं म्हणजे साधारण 1 कप भरेल एवढंच पाणी टाकून घेतलं. वरून चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि याला चांगलं उकळू द्यायचं. उकळलं की लगेचच तळून घेतलेले केळीचे काप ह्याच्यात टाकले आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं. आता हे पहा, ही भाजी छानपैकी एकजीव झाली. त्यानंतर झाकण ठेवून ही भाजी छानपैकी शिजवून घ्यायची. आता आपण केळीचे काप तळून घेतलेले होते त्यामुळे भाजी जास्त वेळ शिजवण्याची गरज पडत नाही. साधारण 4-5 मिनटं मंद आचेवरती मी भाजी शिजवून घेतली आणि तुम्ही बघतायत भाजी किती सुंदर तयार झाली आहे. वरून कोथिंबीर टाकून गार्निश केली आणि इथे ही कच्च्या केळीची भाजी तयार झाली. चवीला अगदी अप्रतिम लागते बरं का. बटाट्याची भाजीसारखीच थोडी पण थोडीशी वेगळी चव. तर चला पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.